आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांसंदर्भात मोठी अपडेट। मागच्या 4.5 तासापासून त्यांची ईडी चौकशी केली जाते। रुपाली चाकणकर 10:30 वाजताच मुंबईतल्या वरळी इथल्या ईडी झोन 2च्या ऑफिसमध्ये पोहोचल्या होत्या। त्यानंतर आता 3 वाजत आले तरी रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू आहे। खरातनं धाक दाखवून खंडणी उकळलेल्या त्यामुळे ईडी यात मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करते। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या संपर्कात आहेत। ऋतिक, 4.5 तास झालेले आहेत आणि अजूनही चौकशी सुरू आहे, काय घडतंय? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास रुपाली चाकणकर या जे वरळी येथील जे ईडीचं झोन 2चं ऑफिस आहे त्या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या। मात्र आता 3 वाजून गेलेले आहेत, मात्र अद्यापही त्या बाहेर निघाल्या नाहीयेत। ईडीकडून त्यांची सतत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। एकंदरीत भोंदू बाबा अशोक खरात याने अनेक बेनामी संपत्ती असतील, अनेक भक्तांकडून दरडावून त्यांच्याकडून ज्या संपत्ती लुटलेल्या आहेत या संदर्भातला स्वतंत्र जो तपास आहे तो ईडी करत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ज्या रुपाली चाकणकर आहेत त्या अशोक खरातच्या अत्यंत निकटवर्ती आहेत, त्यामुळे यांचा दोघांचा काही संबंध येतो या संपत्तीमध्ये त्याचा तपास जो आहे ते ईडी करत असल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर या स्वतः राजकारणामध्ये सक्रिय होता, या राजकारणाचाच फायदा घेऊन तर अशोक खरातने हे सर्व केलं नाही ना, अशा पद्धतीचा कयास जो आहे तो ईडी बांधत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत याच अनुषंगानं सध्या आपण बघतो की मागच्या 4.5 तासांपासून हा तपास जो आहे चौकशी जी आहे ती ईडी करत असल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर आणखी देखील 2 ते 3 तास अजून ही रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता रुपाली चाकणकर कधी बाहेर येतात आणि त्या माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। महानगर गॅस लिमिटेडनं किरकोळ दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केल्यानं आजपासूनच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये सीएनजी महाग होणार आहे। यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील सीएनजीचा दर 82 रुपये प्रति किलोवरून 84 रुपये प्रति किलो झालाय। दरवाढीचा परिणाम रोज प्रवास करणाऱ्या मोठ्या वर्गावर होऊ शकतो। ऑटो, टॅक्सी, बस मोठ्या प्रमाणावर इंधनावर अवलंबून आहेत, त्याचा परिणाम ग्राहकांवरही होणार आहे। ठीक आहे, आता शेवटी तो निर्णय आहे, तो निर्णय त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि त्या प्रस्तावानंतर माननीय मुख्यमंत्री आणि शासन त्या बाबतीतला निर्णय घेईल। सर खास